नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर गायगे आहे आणि मी आज इयत्ता 8वीच्या वर्गाचा जो सायन्सचा पहिला चॅप्टर आहे, लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर हे आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की यामध्ये काय काय दिलेलं आहे ते एकदा आपण बघूयात. व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला केलाय की व्हॉट इज द हायरार्की फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे क्लासिफिकेशनचे क्रम काय आहेत, पदानुक्रम काय आहे. याच्या 7वीच्या वर्गामध्ये तुम्ही क्लासिफिकेशन बद्दल काही माहिती शिकलेले आहात. त्यानुसार हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की त्याचा क्रम काय आहे. हायरार्की म्हणजे पदानुक्रम, म्हणजे त्यांचा पद काय असेल किंवा त्यांचा क्रम काय असेल. क्लासिफिकेशन करत असताना जर कधी खूप साऱ्या गोष्टी एकत्र असतील तर आपण जसं त्याला सॉर्टिंग करतो, बरोबर की नाही, तशाच पद्धतीने या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये, आपल्या या पृथ्वीमध्ये बिलियन्स किंवा मग आपण म्हणू शकतो मिलियन्स और करोडो असे स्पेसीज आहेत. या बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की 87 मिलियन स्पेसीज आर अवेलेबल इन दिस युनिवर्स. सो इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड देम, जर आपल्याला त्यांना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं गरजेचं असतं. तर हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं असं आहे की सुरुवातीला आपण हायर लेवल घेतो, किंगडमच्या नंतर फायलम असतं, नंतर क्लास असतो, ऑर्डर असते, जिनस असतं आणि मग स्पेसीज असतं. या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जगामधले जेवढे सजीव आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्यांचे 2 भाग केलेले आहेत बघा, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. त्यामध्ये मग प्रोकॅरियोट्सचा एक भाग केलेला आहे युनिसेल्युलर, त्याच्यामध्ये एक किंगडम टाकलेला आहे मोनेरा. या किंगडम नंतर पुन्हा 7 भाग केलेले आहेत, ठीक आहे. तर युकॅरियोट आहे, त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहे बघा, मल्टीसेल्युलरचे पुन्हा 3 किंगडम केलेले आहेत. तर अशा पद्धतीची ही हायरार्की असते, ठीक आहे. त्यानंतर हु इन्व्हेंटेड बायोनॉमिनल सिस्टम ऑफ नॉमिनिक्लेचर. तर बायोनॉमिनल सिस्टम कोणी केलेली आहे? तर ती केलेली कार्ल लिनियस यांनी. या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत असेल की हिस्ट्रीमध्ये की कार्ल लिनियस यांनी याची सुरुवात केली होती. हु इन्व्हेंटेड बायोनॉमिनल सिस्टम ऑफ नॉमिनिक्लेचर. तर त्याची सुरुवात जी आहे बायोनॉमिनल नॉमिनिक्लेचर ची सुरुवात जी आहे ती कार्ल लिनियस यांनी केलेली आहे. विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर वाइल रायटिंग द नेम ऑफ बायोनॉमिनिक्लेचर? हे सर्व मागच्या पाठाशी निगडीत काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 2 असतात, एक असतं जिनस आणि दुसरं असतं स्पेसीज. याचं उत्तर आहे जिनस आणि स्पेसीज. याकडे आपण जास्त वेळ वाया न घालता आपण आपल्या चॅप्टरकडे वळणार आहोत. आता आपण बघूयात की बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी निगडीत आहे. बायो म्हणजे लिव्हिंग, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता, म्हणजे जीवांमध्ये असलेली विविधता म्हणजे वेगवेगळेपणा. अँड नीड्स ऑफ क्लासिफिकेशन, आणि त्यांच्या वेगवेगळेपणामुळे आपल्याला कशाची गरज असते? तर क्लासिफिकेशन करण्याची, त्यांना डिवाइड करण्याची, त्यांना ऑर्गनाइज करण्याची आपल्याला आवश्यकता असते. बघूयात काय दिले. लास्ट इयर वी लर्न्ड that all the living organism on the earth have adapted according to the geographic region, food ingestion, defense, etc. बघ काय म्हणतंय, मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव जे आहेत, हे काय झालेले आहे? अर्थमध्ये अडॅप्टेड झालेले आहे. अडॅप्टेड म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये काय झालेली आहे? रूपांतरण झालेलं आहे, चेंजेस झालेले आहे. अडॅप्टेशन म्हणजे काय? थोडक्यामध्ये चेंजेस, ठीक आहे. तर इव्होल्युशन पण म्हणू शकतो त्यांना आपण. अडॅप्टेशन झालेलं आहे किंवा चेंजेस झालेले किंवा काय झालेले? इव्होल्युशन त्यांच्यामध्ये झालेले. कशामुळे झालेलं आहे? तर जिओग्राफिक रिजनमुळे झालेलं आहे, फूड इंजेक्शन मुळे झालेलं आहे आणि डिफेन्समुळे सुद्धा झालेलं आहे. आता जिओग्राफिक रिजन म्हणजे काय? म्हणजे बघा, काही ठिकाणी जे आहे तर
टेम्परेचर वेगळं असतं. जसं की आपण जर कधी राजस्थानमध्ये गेलो, वाळवंटामध्ये गेलो, तर त्या ठिकाणचं जे जिओग्राफिकल रिजन आहे, भौगोलिक जे क्षेत्र आहे, त्याचं जे वातावरण आहे, त्या ठिकाणी जे तापमान आहे, तर ते जर कधी बघितलं तर ते वेगळं आहे बघा. त्या ठिकाणी आपल्याकडचे सर्वच झाडं टिकू शकत नाही. त्या ठिकाणी कॅक्टस नावाचं जे झाड असतं ते जास्त करून टिकतं. कारण त्याने काय केलेलं आहे, कॅक्टस या झाडाने स्वतःमध्ये अडॅप्टेशन केलेले, जे की आपण मागच्या चॅप्टरमध्ये मागच्या वर्षामध्ये बघितलेलं आहे, की कॅक्टस जे आहे त्याचे जे पानं आहेत, त्याचं पानाचं रूपांतरण कशात झालेलं आहे, तर काट्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर त्याचं जे पाणी जे आहे ते संपूर्ण स्टेममध्ये साठवलेलं असतं. त्यात आता पानांचं रूपांतरण त्याचं जे आहे तर ते काट्यामध्ये का झालेलं आहे, तर त्याचं मेन कारण म्हणजे इव्हेपरेशन होऊ नये, बरोबर आहे की नाही. म्हणजे पानातून जे आहे तर पानातून बाष्पीभवन होत असतो, त्यामुळे ते होऊ नये म्हणून त्याचं रूपांतरण कशात झालेलं आहे, काट्यामध्ये झालेलं आहे, जेणेकरून बाष्पीभवन कमी व्हावं आणि मग त्या झाडाला जास्तीत जास्त दिवस पाणी त्याच्या शरीरामध्ये असावं. हे त्याच्यामध्ये झालेले काय अडॅप्टेशन झालेले संपूर्ण त्याचं जे शरीर आहे कॅक्टसचं, तर ते हिरवं आहे, ग्रीन आहे. हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. फूड इंजेक्शन म्हणजे अन्न पोटात घेण्याच्या प्रक्रिया, खाण्याच्या पद्धती, डिफेन्स म्हणजे काय सुरक्षा, याच्यातून सुद्धा त्यांच्यामध्ये काय झालेले आहे, तर अडॅप्टेशन झालेलं आहे. म्हणजे चेंजेस झालेले आहेत, रूपांतरण त्यांचं झालेलं आहे. व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरंट स्पेसिस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस. बघा काय म्हणतंय, बदल होत असताना मेनी डिफरंट स्पेसिस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस, म्हणजे एका स्पेसीमधून वेगवेगळ्या नवीन स्पेसिस तयार झालेल्या आहे. हे पण आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे, की एका स्पेसीमधून काय झालेलं आहे, नवीन नवीन वेगवेगळ्या स्पेसिस निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशनची काय करत असते, तर गरज असते, आवश्यकता असते. अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सेस, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. 2011च्या नुसार किंवा त्याच्या जनगणनेनुसार थोडक्यामध्ये जी माहिती काढलेली आहे, तर त्या माहितीनुसार किती स्पेसीज आहे, जवळपास 87 मिलियन स्पेसीज. 1 मिलियन इज इक्वल टू 10 lakh. So 87 millions means 8 crore and 70 million 70 lakh about species are living on the earth. म्हणजे या पृथ्वीवरती जवळपास किती 8 करोड 70 लाख स्पेसीज आहेत 2011च्या सेन्सेसनुसार. तर या सर्व स्पेसीज ना आपण डायरेक्ट स्टडी नाही करू शकत. मग त्यांना काय करावं लागेल, ऑर्गनाइज करावं लागेल, त्यांचं क्लासिफिकेशन करावं लागेल. कारण का, त्यांच्यामध्ये काहीमध्ये व्हेरिएशन आहेत, काहीमध्ये हे साम्य पण आहे, काहीमध्ये वेगवेगळे व्हरायटी पण आहेत, व्हेरिएशन पण त्यांच्यामध्ये आहे, विविधता पण आपल्याला म्हणजे वेगळे पण दिसतात, काही सारखे पण दिसतात. मग सारखे जे आहे ते एका ग्रुपमध्ये टाकणे, वेगळे जे आहे ते एका ग्रुपमध्ये टाकणे. जसं की एका स्पेसिसमधून काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी आपण म्हटलं होतं की एका स्पेसिसमधून नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेले आहे, त्यांनी अडॅप्टेशन केलेलं आहे, स्वतःमध्ये चेंजेस केलेले आहे. जसं की मानव प्राणी जो होता पूर्वी काय होता, तर तो माकड होता, वानर होता. माकडापासून आपल्यामध्ये चेंजेस झालेले, पण माकड संपलेले नाहीत किंवा वानर संपलेले नाहीत, ते तसेच आहे. वानरांच्या पण खूप साऱ्या प्रजाती आहेत, बरोबर की नाही. म्हणून आपण होमोसेपियन या विभागामध्ये येतो, बरोबर की नाही. तर अशा रचना केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला स्टडी करण्यासाठी त्या सोप्या जाव्यात. त्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशनची काय असते, तर गरज असते. ठीक आहे. टू स्टडी सच ए व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. मी आत्ता जे सांगितलं की एवढ्या साऱ्या स्पेसीज आहेत, 87 मिलियन स्पेसीज आहेत. तर हे खूप वास्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नंबर आहे, मोठा नंबर आहे, खूप मोठ्या स्पेसीज आहेत. आणि यांना स्टडी करण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, डिव्हाइड करण्याची गरज पडलेली आहे ग्रुपमध्ये. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हटलं की ग्रुप्स, मेन ग्रुप्स तयार केलेले आहेत, काही सब ग्रुप्स तयार केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला काय करता येईल. आणि ते कशानुसार केलेले आहेत, काही ती सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स म्हणजे सारखेपणा आणि वेगळेपणा
याच्यानुसार त्यांचे काय केलेले आहेत, ग्रुप्स केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला स्टडी करण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरेल. यासाठी आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. थोडक्यात क्लासिफिकेशन त्यांचं केलेलं आहे, त्यांना वेल ऑर्गनाइज केलेलं आहे. This process of dividing living organism into groups and subgroups is called a biological classification. जेव्हा आपण या ऑर्गॅनिझमला म्हणजे या जीवांना डिवाइड करतो त्यावेळेस त्याला ग्रुपमध्ये आणि सबग्रुप्समध्ये, तर अशा गोष्टीला काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर अशा डिवायडेशनला किंवा क्लासिफिकेशनला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. कारण जीवांचं क्लासिफिकेशन आहे म्हणून आपण म्हणू शकतो की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता बघा, क्लासिफिकेशनची सुरुवात कार्ल लिनियस पासून झालेली आहे. मग आपण थोडीशी हिस्ट्री बघूयात, मग खाली जाऊयात. तर हिस्ट्रीमध्ये बघा, इन हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये बघितलं तर कार्ल लिनियस यांनी सुरुवात केली होती इन 1735, डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम्स. कार्ल लिनियसने काय केलं, 1735 मध्ये काय केलं तर लिव्हिंग थिंगला डिवाइड केलं. लिव्हिंग थिंग्स तर काय केलं, डिवाइड केलं. कशामध्ये डिवाइड केलं तर 2 ग्रुपमध्ये केलं, 2 किंगडम. त्यांनी काय नाव दिलं, 2 किंगडम्स असे नाव दिले. तर कोणते ते 2 किंगडम होते तर व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमिलिया. व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमिलिया असे 2 ग्रुप्स त्यांनी काय केले, तयार केले. त्यानंतर बघा, हॉकेल इन 1866 कन्सिडर 3 किंगडम्स. आता हॉकेल्स नावाचे जे शास्त्रज्ञ होते ते आले, त्यांनी यांचा पहिले स्टडी केला. हा स्टडी केल्यानंतर त्यांनी त्यांची स्टडी करून त्याच्यावरती संशोधन केलं आणि 1866 मध्ये त्यांनी काय केलं, 3 किंगडम्स आणले. प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स असे 3 किंगडम त्यांनी आणले. एक आणलं प्रोटिस्टा, दुसरं आणलं प्लांट आणि तिसरं आणलं ॲनिमल्स. त्यानंतर पुन्हा एक शास्त्रज्ञ आले, कॅटन नावाचे शास्त्रज्ञ, 1925 मध्ये. त्यांनी काय केलं, 2 ग्रुप्स केले. पुन्हा या सर्व स्टडीनुसार त्यांनी काय केले, आणखी 2 ग्रुप्स केले. आणि ते 2 ग्रुप्स कोणते तर ते होते प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. ठीक आहे, हे मी समजून सांगणार आहे की प्रोकॅरियोट्स काय आहे, युकॅरियोट्स काय आहे, प्रोटिस्टा काय, ॲनिमिलिया काय आहे, हे आपल्याला पुढे बघायचं आहे. तुम्ही फक्त एवढं सध्या लक्षात ठेवा. त्यांनी 2 ग्रुप केले, स्पेसीसचे ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप केले, एक प्रोकॅरियोट्स आणि एक युकॅरियोट्स. त्यानंतर बघा, 1938 मध्ये कॉपलँड या शास्त्रज्ञांनी काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं 4 ग्रुप्समध्ये. 4 ग्रुप्स ते 4 किंगडम त्यांना म्हणतात. तर मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स असे 4 ग्रुप्स केले. या सर्वांचा अभ्यास करून रॉबर्ट हार्डिंग, बघा रॉबर्ट हार्डिंग विटकर हे जे आहेत, हे शास्त्रज्ञ आहेत. या सर्व गोष्टींचा, या सर्व इतिहासाचा अभ्यास करून यांनी काय केलं, रॉबर्ट हार्डिंग विटकरने, यांचा जन्म 1920 आणि मृत्यू यांचा 1980. मग यांनी रिसर्च केव्हा केलं तर त्यांनी रिसर्च केलं 1969ला. एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहे. ठीक आहे, तर यांनी काय केलं, रिसर्च केलं 1969ला. त्यांनी काय केलं, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किती ग्रुप्समध्ये डिवाइड केलं तर 5 ग्रुप्समध्ये त्यांनी डिवाइड केलं. मग कोणते 5 ग्रुप्स आहेत ते तर ते किंगडम, 5 किंगडम आहे बघा. मोनेरा हा पहिला किंगडम, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंगी, चौथा प्लांटी आणि 5वा आहे ॲनिमिलिया. असे 5 ग्रुप्स त्यांनी केलेले आहेत, 5 किंगडम त्यांनी तयार केलेले. कुणी, रॉबर्ट हार्डिंग विटकर. आणि हे आजही आपण स्टडी करतो समजण्यासाठी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किंवा लिव्हिंग वर्ल्डला समजण्यासाठी आपण यांचे जे हे 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन आहे याचा उपयोग आपण आजही करतो आणि ते मान्यही केलं जात आहे. ठीक आहे, पुढे बघूया. फॉर द क्लासिफिकेशन ऑफ विटकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. आता त्यांनी हे जे बनवलेलं आहे हे कशानुसार बनवलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत. पहिले मी तुम्हाला हा जो चार्ट आहे हा समजून सांगतो. हा चार्ट त्यांनी कसा बनवलेला आहे आणि या ठिकाणी पण त्यांनी सांगितलं कशानुसार बनवलेला आहे. लिव्हिंग म्हणजे सजीव, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, जो श्वास घेऊ शकतो, ज्याची ग्रोथ होते आणि ज्याला पाण्याची गरज असते, ठीक आहे, अन्नाची गरज असते जगण्यासाठी, अशांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. तर 2 प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांनी सांगितले. कोणी,
रॉबर्ट विटकरने 2 ऑर्गॅनिझम सांगितले, की 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे. त्यांचं म्हणणं आहे, की एक आहे प्रोकॅरियोट्स, दुसरा आहे युकॅरियोट्स. या सेलचा प्रकार आहे. प्रोकॅरियोट्स नावाचे जे ऑर्गॅनिझम आहे आणि युकॅरियोट्स नावाचे जे ऑर्गॅनिझम आहे, हे समजण्यासाठी पहिले आपल्याला सेल म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला इयत्ता 7वी आणि 8वीच्या वर्गामध्ये आहेच. पुढे 7वीच्या वर्गामध्ये पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला सेल नाव शिकवलेलं आहे. आपलं जे शरीर असतं ते सेलने बनलेलं असतं. आपलं जे शरीर असतं ते कशाने बनलेलं असतं, तर सेलने बनलेलं असतं. बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. 2 प्रकारच्या सेल असतात. एक म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकाच सेलने तयार झालेले ऑर्गॅनिझम, एकच सेल ज्याची सेल एकच आहे. दुसरं म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये अनेक सेल आहेत असे. आता प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही, ज्या सेलमध्ये काय नाहीये, न्यूक्लियस नाही, त्या सेलला आपण म्हणणार प्रोकॅरियोट. आणि ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे त्या सेलला म्हणणार आपण युकॅरियोट्स. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस नाहीये, त्याचप्रमाणे न्यूक्लिअर ऑर्गेनल नाहीये, अशांना म्हणणार आपण प्रोकॅरियोट्स. आणि ज्या सेलमध्ये काय नाही, ज्या सेलमध्ये न्यूक्लिअर ऑर्गेन आहे, सेल ऑर्गेनल आहे, त्याचप्रमाणे न्यूक्लियस आहे, अशा सेलला आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो. 2 प्रकारच्या सेल आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक सेल, दुसरं युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात, म्हणजे ज्यांचं शरीर फक्त एकाच सेलने तयार झालेले सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, जे की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही विशेषतः. आणि दुसरं असतं युकॅरियोटिक सेल. याच्यामध्ये सुद्धा युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ऑर्गॅनिझम पण आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पण आहेत. एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम सुद्धा म्हणजे जास्त सेलने तयार झालेले ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे समजण्यासाठी पहिले तुम्हाला सेल समजणं सर्वात महत्वाचं आहे. थोडक्यामध्ये आपलं जे शरीर आहे ते सिंगल सेल आहे. बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण छोटे होतो, त्यानंतर आपण हळूहळू मोठे होत गेलो. म्हणजे मोठं कसं झालो आपण, तर आपल्या शरीरामध्ये सेलची संख्या वाढत गेली, आपल्या सेल ग्रोथ झाल्या. झाड जे असतं ते छोटं असतं. बघा, झाडाचं जे बी आहे ते सिंगल सेल आहे. ज्यावेळेस त्याला कोंब फुटतो, त्याला अंकुर येतो, त्यावेळेस त्याच्या सेल वाढतात. वाढत वाढत जाऊन झाड मोठं होतं. झाड जितकं मोठं होईल तेवढे त्याच्या सेल काय होतात, मोठ्या होत चालतात. आपण जेव्हा पोटामध्ये होतो आईच्या, त्यावेळेस आपण सिंगल सेल होतो. मग एका सेलच्या 2 सेल झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्यात. अशा होत 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 आपलं शरीराची रचना झाली. जसं घर बांधण्यासाठी आपण एक वीट रचतो, नंतर दुसरी वीट रचतो, विटा रचत रचत गेल्यानंतर आपलं घर तयार होतं. तसंच आपलं शरीर कसं तयार झालं, तर पहिले एक सेल तयार झाली, त्या सेलने दुसरी सेल तयार केली, दुसरीने त्या 2ने आणखी 2 सेल केल्या, त्यांनी पुन्हा सेल तयार केल्या. अशा सेल तयार होत होत अनेक सेल आपल्या शरीरामध्ये तयार झाल्या. तर काही जे ऑर्गॅनिझम असतात ते सिंग्युलर, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. युनि म्हणजे एक, सेल्युलर म्हणजे सेल्युला म्हणजे सेल, आणि सेल्युलर म्हणजे सेल असणारे, एक सेल असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत, तर त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये अनेक सेल असतात. मग 2 प्रकारच्या सेल असतात, एक असतात प्रोकॅरियोटिक सेल, दुसरा असतं युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, नाहीये, न्यूक्लियस नाहीये, सेल ऑर्गेनल सुद्धा नाहीये जास्त करून, असे प्रोकॅरियोट. आणि युकॅरियोट म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये काय सेल ऑर्गेनल आहे. बघा, दाखवतो या ठिकाणी. जर कधी बघितलं, बघा, युकॅरियोटिक्स वर्सेस प्रोकॅरियोट्स. तर युकॅरियोटिक ही एक सेल आहे, बघा, सिंगल सेल आहे, ही पण सिंगल सेल आहे. पण यामध्ये जर कधी तुम्ही बघितलं, हे डीएनए आहे, डीएनए मटेरियल आहे. सेलमध्ये काय असतं, डीएनए मटेरियल असतं. तर हे डीएनए सर्वत्र पसरलेलं आहे. या सेलमध्ये डीएनए जे आहे ते न्यूक्लियसच्या आतमध्ये, बघा, हे जे आहे न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या आतमध्येच असतं. ते इकडं तिकडं व्यस्त नसतं, कुठेही पसरलेलं नसतं. ठीक आहे. हे सेल ऑर्गेनल दिसत आहेत आपल्याला खूप सारे. या ठिकाणी तुम्हाला सेल ऑर्गेनल इतके दिसणार नाही, बरोबर की नाही. तर या ठिकाणी सेल ऑर्गेनल पण असतात आणि न्यूक्लियस सुद्धा असतं, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए असतं. यामध्ये मात्र डीएनए कुठेही पसरलेलं असतं.
तर हा फरक आहे युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स मध्ये. ठीक आहे. यांनी नाव चुकीचं दिलेलं आहे. हे प्रोकॅरियोट्स आहे आणि ही युकॅरियोट्स आहे. नाव चुकीचं दिलेलं आहे या ठिकाणी. ही ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, ही युकॅरियोटिक सेल आहे. ठीक आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे जिला काय आहे, सिंगल सेल आहे, न्यूक्लियस नाही आहे आणि सिंगल सेल आहे. युकॅरियोट्स म्हणजे सिंगल सेल पण असू शकते, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम पण असू शकतं, ज्याच्यामध्ये अनेक न्यूक्लियस सुद्धा असू शकतात. त्यानंतर बघा, यामध्ये प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर एक सेल आहे. एक सेलमध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम आहे, त्याला किंगडम नाव वन दिलं आणि मोनेरा असं नाव दिलं त्या किंगडमला. ठीक आहे. इकडं आहे युकॅरियोटमध्ये दोन प्रकारचे सेल सापडतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दोन प्रकारचे सेल नाही, दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम सापडतात. एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सापडतं, एक मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक सेल असणारे ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक सेल असणारे ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये युनिसेल्युलरमध्ये किंगडम 2 आहे, प्रोटिस्टा. याच्यात काय, प्रोटिस्टा. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी युनिसेल्युलर आहे, या ठिकाणी युनिसेल्युलर आहे, मग किंगडम 1 मध्ये आणि किंगडम 2 मध्ये काय फरक आहे, किंवा या युनिसेल्युलरमध्ये या युनिसेल्युलरमध्ये काय फरक आहे बघा. या ठिकाणी असलेले जे ऑर्गॅनिझम आहे ते एक सेल आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. या ठिकाणी असणारे ऑर्गॅनिझम सुद्धा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. फरक हा आहे की हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, परंतु यांच्यामध्ये काय नाहीये, न्यूक्लियस नाहीये. हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, परंतु यांच्यामध्ये काय, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम आहे ॲज कम्पेअर टू दिस, याच्यापेक्षा हे जे ऑर्गॅनिझम आहे हे ॲडव्हान्स आहे. म्हणजे किंगडम 1 पेक्षा किंगडम 2 मधले जे ऑर्गॅनिझम आहे हे जास्त ॲडव्हान्स आहे. यांचे जे सेल आहे ही वेल डेव्हलप झालेली. यांची सेल, प्रोटिस्टांची सेल मोनेरापेक्षा जास्त डेव्हलप आहे थोडक्यामध्ये. आणि मल्टीसेल्युलर जे आहे हे मल्टीसेल म्हणजे अनेक सेलने तयार झालेले, त्यामुळे हे वेल काय आहेत, तर वेल डिफाईन्ड आहे, किंवा थोडक्यामध्ये यांच्यामध्ये काय झालेले आहे, तर वेल डेव्हलपमेंट जास्त झालेली आहे, वेल डेव्हलप म्हणू शकतो यांना. किंगडम फंगी या दोघांपेक्षा जास्त काय, फंगी जे आहे हे मोनेरा आणि प्रोटिस्टापेक्षा पण काय आहेत, जास्त वेल डेव्हलप झालेली आहे. फंगीपेक्षा डेव्हलपमेंट जास्त प्लांटीची झालेली आहे आणि प्लांटीपेक्षा जास्त डेव्हलपमेंट ॲनिमिलियाची झालेली आहे. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, फंगी ही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पण असते, सिंगल पण असू शकते. त्यानंतर फंगीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, परंतु ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगीमध्ये सेल वॉल तर असते, परंतु ऑर्गॅनिझम जे आहे ते फोटोसिंथेसिस फंगी स्वतः करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सायटोप्लाझम नसतो. त्यानंतर किंगडम 4 प्लांटी, सेल वॉल प्रेझेंट असते. प्लांटीमध्ये काय असतं, सेल वॉल प्रेझेंट असते अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल असते आणि ऑर्गॅनिझम काय करू शकतो, फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतो. फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतो याचा अर्थ काय, यामध्ये काय आहे, तर यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. किंगडम 5 ॲनिमिलिया, नो सेल वॉल, याच्यामध्ये सेल वॉल नाहीये आणि याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट सुद्धा नाही. त्यामुळे आपण काय करू शकत नाही, तर आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. कारण ॲनिमिलिया म्हणजे ज्यामध्ये ॲनिमल आहेत, प्लांटिया म्हणजे ज्यामध्ये प्लांट आहेत, यांच्यामध्ये सेल वॉल असते आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्याची क्षमता असते. यांच्यामध्ये सेल वॉल तर असते, परंतु फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. त्यानंतर आता बघा या ठिकाणी दिलेलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे गुंतागुंतीचं स्ट्रक्चर काय आहे. आता पहिले जे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे कशावरून केलं की दोनांमध्ये काय कॉम्प्लेक्सिटी आहे, सारख्याच आहे, परंतु ही प्रोकॅरियोट जी आहे ती युकॅरियोटपेक्षा डेव्हलप झालेली आहे. हिच्यामध्ये न्यूक्लियस नाही, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. त्यामुळे मेन ऑर्गॅनिझम, दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम, जेवढे ऑर्गॅनिझम आहे या जगामध्ये, काय म्हणताय, या जगामध्ये, या विश्वामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम आहे, जे की 87 मिलियन ऑर्गॅनिझम जे आहेत, तर त्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये एकतर तो प्रोकॅरियोटिक असतो किंवा तो एकतर युकॅरियोटिक असतो. मग जे प्रोकॅरियोट आहे त्या प्रोकॅरियोटला प्रोकॅरियोटिक मध्ये टाकलं, युकॅरियोटिक म्हणजे ज्यांना न्यूक्लियस
आहे ते युकॅरियोटिक मध्ये टाकले, ज्यांना न्यूक्लियस नाहीये ते प्रोकॅरियोटिक मध्ये टाकले. समजलं. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. काही सेल जे ऑर्गॅनिझम जे आहेत ते अनेक सेलने तयार झालेले, काही ऑर्गॅनिझम सिंगल सेलने तयार झालेले. मग जे सिंगल सेलने तयार झालेले त्यांना युनिसेल्युलर म्हटलं, जे एकापेक्षा जास्त सेलने तयार झाले त्यांना मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं. त्यानंतर हे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशननुसार सुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बघा. प्लांट्स काय करतात, प्लांट्स काय ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. कशाद्वारे, फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे. कारण त्यांच्या सेलमध्ये काय असते, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं जे काय करतं, अन्न तयार करण्यासाठी मदत करतं. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होण्यासाठी आपण मागच्या वर्षामध्ये बघितलेलं आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेस कशी होते. 6वीच्या वर्गामध्येच आपण ते शिकलेलो आहे की सूर्याची किरण पडतात, त्यानंतर मग फोटोसिंथेसिस, क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते काम करायला लागतं. पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा, ऑक्सिजनचा उपयोग, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. तर ते आपण सर्व बघितलेलं आहे. फंगी जे आहे तर सॅप्रोफायटिक आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे ॲब्झॉर्प्शन करणारे, शोषून घेणारे. कशाला शोषून घेतात बघा, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम. मेलेल्या ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्या शरीराचा रस ओढून त्यांच्या शरीरातून ॲब्झॉर्ब करतात त्यांचं अन्न. फंगी काय करतात, ॲब्झॉर्ब करतात डेड ऑर्गॅनिझम जे आहेत, डेड मेलेले जे पदार्थ असतील किंवा मग जीवाणू असतील किंवा जीव असतील त्यांच्यावरती हे सेल फंगी वाढत असतात. त्यानंतर आहे ॲनिमल्स. ॲनिमल जे आहेत ते हेट्रोट्रॉपिक आहे. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, अशांना आपण हेट्रोट्रॉपिक असं म्हणतो. इंजेस्टिव्ह आहे. इंजेस्टिव्ह म्हणजे काय, भक्षण करणारे, दुसऱ्याचं खाणारे. हेट्रोट्रॉपिक आहे ना, स्वतः नाही करू शकत म्हणून दुसऱ्याचं घेऊन खातात. प्लांट्स प्रोड्युसर आहेत. लाईफस्टाईलनुसार पण त्यांची रचना केली. प्लांट्स काय आहेत, प्रोड्युसर आहे, कारण अन्न तयार करण्याचं काम प्लांट्स करतात. ॲनिमल जे आहेत ते कंझ्युमर आहे, खाण्याचं काम करतात. प्लांटने तयार केलेलं अन्न आपण खातो, स्वतः नाही तयार करू शकत. फंगी जे आहे ते डिकम्पोजरचं काम करतात. म्हणजे डिकम्पोजर म्हणजे काय, जे कुजलेलं आहे किंवा खराब होणाऱ्या गोष्टी त्यांना खाऊन टाकतात आणि त्यांना संपून टाकण्याचं काम फंगस करत असतात. फायलोजेनेटिक रिलेशनशिपनुसार सुद्धा त्यांची रचना केलेली आहे. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, तर कशाला म्हणायचं आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे या दोघां प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काही डेव्हलपमेंट होऊन युकॅरियोटिक सेल तयार झालेली आहे. मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, पहिले सिंगल सेल ऑर्गॅनिझम होते, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. म्हणजेच काय झाले, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन झालं. प्रोकॅरियोटिकमध्ये इव्होल्युशन होऊन युकॅरियोटिक झाली. युनिसेल्युलरमध्ये काही इव्होल्युशन होऊन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेले, मग त्याला म्हणणार आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर या सर्व गोष्टींचा विचार करून हा चार्ट बनवलेला आहे. आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढचं बघणार आहोत आपण किंगडम मोनेरा. ठीक आहे. आता यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.